नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या जेवणात 2 प्रकारे वांग्याचे भरीत आणि तांदळाची भाकरी केली आहे. वांग्याचे भरीत करण्यासाठी इथे अर्धा किलो वांगी घेतली. या वांग्यांना सुरीने असं चिरा देऊन घेतल्यात. भरीत करण्यासाठी ही वांगी आपल्याला भाजायची आहेत. मग गॅसवर भाजायला ठेवण्यास आधी अशा चिरा दिल्या ना की वांगी आतपर्यंत छान भाजली जातात. आता यांना असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे साल भाजल्यानंतर पटकन निघते. गॅसवर भाजणार आहोत तर गॅसवर एक अशी जाळी ठेवली आणि ह्या ज्या चिरा केल्या आहेत ना त्याच्या आतमध्ये आपल्याला एका वांग्यात 1 मिरची आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या भरायच्या आहेत. या चिरांमध्ये लसूण आणि मिरची भरताना आधी भरायची आणि नंतर तेल लावायचं. मी आधी तेल लावल्यामुळे माझा हातातून वांग सटकतंय. आणि आता ही वांगी अशी गॅसवर ठेवून गॅस फुल फ्लेमवर ठेवायचा आणि ही वांगी चांगली भाजून घ्यायची. वांग गॅसवर ठेवल्यानंतर देठाला पकडून आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तशी चांगली खरपूस भाजली गेली पाहिजे. आणि वांगी भाजेपर्यंत आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा, 1 टोमॅटो चिरून घेऊया. हे पहा, आपली वांगी चांगली भाजली गेली आहेत. हे वांग भाजलं की याची साल पहा अशी व्यवस्थित निघते. आता खलबत्त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर कुटून घ्यायची आहे. आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडवून हे साल काढायचं. एक तर ते गरम आहे आणि त्याहीपेक्षा हे जे साल आहेत ना ते आपल्या हाताला चिकटत राहतात आणि परत वांग्याला लागतात. त्यामुळे पाणी जवळ घ्यायचं. आता दोन्ही वांग्यांचे देठ काढून टाकले की असं वांग कापून घेऊया चिरा देऊन. नंतर मॅशरने एकदम चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आणि हे वांग मॅश करून झाल्यावर मी 2 बोलमध्ये वेगळं वेगळं केलं आहे, कारण 2 प्रकारे आपण भरीत करणार आहोत. एक कढई गॅसवर ठेवली, त्यात तेल घातलं 1 चमचा. तेल तापलं की त्यात अर्धा चमचा ओवा घातला, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 1 चिरलेला कांदा घातला. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. आणि टोमॅटो घातल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतो. आता टोमॅटो नरम झाला की मग यामध्ये आपण कुटलेल्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर घालूया. आता तेलावर हे थोडंसं परतलं की मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि पाव चमचा हिंग घातला आहे. आता हेही आपल्याला तेलावर परत एकदा परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये नंतर हे जे आपण वांग भाजून मॅश करून ठेवलं होतं ते घातलं. आता वांग परतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे. आणि चव बघून लागलंच तर मीठ घालायचं आणि थोडीशी वाफ द्यायची. आपलं भरीत आता तयार आहे. एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर थोडी हिरवी कोथिंबीर घालूया. आपलं एक प्रकारचं वांग्याचं भरीत तयार आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे आपण दह्यातलं वांग्याचं भरीत करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फोडणी करायची आहे. तर गॅसवर कढलं ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत एका बोलमध्ये आपण दुसऱ्या बोलमध्ये जे काढून ठेवलेलं वांग होतं भाजलेलं ते घातलं. त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घातला आणि आपण चिमूटभर साखर घालणार आहोत. ही ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते. आणि चवीपुरतं मीठ
आणि 2 चमचे दही घालूया। दही लागल्यास आपण वाढवूही शकतो। आता दही घातल्यानंतर हे सर्व परतायचं। त्यामध्ये ताजी कोथिंबीर घातली आणि गॅसवर आपण जे तेल ठेवलं आहे ते चांगलंच तापलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घातला। आता ही फोडणी आपल्याला गरम गरम ह्या दह्यातल्या वांग्यामध्ये घालायची आहे आणि ढवळायचं। झालं, दह्यामधलं वांग्याचं भरीत तयार आहे। हे आपल्याकडे 2 प्रकारचे वांग्याचे भरीत तयार आहेत। तर आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपण भाकरी करायची आहे। आता आपण तांदळाची भाकरी करणार आहोत आणि भाकरी करण्यासाठी पिठात घालायला आपण इथे चांगलं कडकडीत तापलेलं पाणी घेतलं आहे। आपल्याला जितक्या भाकऱ्या करायच्या आहेत त्या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्ये गरम गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे भाकरी चांगली नरम राहते। आता हे जे पिठात पाणी घातलं आहे ना ते जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका लागेल, म्हणून चमच्याने थोडं पीठ ढवळायचं आणि लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे। हात लावण्या इतपत थंड झाल्यावर आता पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। कोणतीही भाकरी करताना भाकरीचं पीठ हे चांगलं मळून घ्यायचं, तरच भाकरी चांगली थापता येते, नाही तर थापताना त्याच्या कडा फाटतात। आता गोळा घेऊन आधी खाली पीठ टाकायचं आणि नंतर या प्रकारे आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे आणि तांदळाची भाकरी पातळ थापायची। आणि भाकरी थापायला घेताना आधी तवा तापत ठेवायचा। माझा तवा थोडा मध्येच पातळ झाला आहे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, नाही तर तो मध्येच जास्त तापतो आणि भाकरी लागते। भाकरी तव्यावर टाकताना पिठाची बाजू वर टाकायची आणि लगेच त्याच्यावर पाणी लावायचं आहे। व्यवस्थित अगदी कडेपर्यंत पाणी लावून घ्यायचं आणि आता हे पाणी सुकलं की मग भाकरी परतायची आहे। आणि आता लगेच हात लावायचा नाही भाकरीला, भाकरी 3च वेळा परतायची आहे। आता व्यवस्थित भाजली गेली की मग एक बाजू भाजली की मग भाकरी निघते आणि ही बाजू कडा दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मगच भाकरी परतायची आहे। हे पहा, आता तव्यावर टाकली ना की आता हात लावायचा नाही, ती आपोआप फुगून येते। हे पहा, आपली भाकरी झालेली आहे। मी अजून एक भाकरी थापून दाखवते। अशी भाकरी व्यवस्थित थापून झाली की तव्यावर टाकायची, पिठाची बाजू नेहमी वर टाकायची आणि पाणी लावून पाणी सुकल्यानंतर भाकरी परतायची। मी 4ही भाकऱ्या करून घेते। हे पहा, थंड झाली तरी भाकरी नरम राहते। तर ही आहे तांदळाची भाकरी आणि 2 प्रकारचं भरीत केलेलं आहे, दह्यातलं भरीत, तर अप्रतिम लागतं। तुम्हालाही ही रेसिपी आवडलीच असेल, करून बघा आणि कमेंट करून सांगा।